संग्रामपूरमध्ये जिल्हा बँक निवडणुकीत 100% मतदान, झाडोकार माडोळे यांच्यात काटेकी टक्कर। 26 पैकी 26 मतदारांचे मतदान पूर्ण, दोन्ही उमेदवारांकडून विजयाचे दावे, उद्याच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष। बुलढाणा जिल्हा सहकारी केंद्रीय बँकेच्या निवडणुकीत संग्रामपूर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील मतदान प्रक्रिया आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी 100% पूर्ण झाली। 26 पैकी 26 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। मतदान प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। संग्रामपूरमध्ये नेमका कोणता उमेदवार बाजी मारणार याकडे केवळ तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सहकार पॅनलचे नेते आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी मतदान केंद्रावर उपस्थिती लावली। त्यांनी आपल्या पॅनलच्या उमेदवारांशी संवाद साधत कार्यकर्त्यांशी चर्चा केली। यावेळी सहकार पॅनलच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला। सहकार पॅनलचे उमेदवार श्रीकांत माडोळे यांनीही विजयाचा दावा केला। विजय हा माझाच होणार, मला 16 ते 17 मते मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दुसरीकडे अपक्ष उमेदवार विश्वनाथ झाडोकार यांनीही विजयाचे संकेत देत आपल्याला 17 ते 18 मते मिळतील असा दावा केला। गेल्या 35 ते 40 वर्षापासून सहकार क्षेत्रात काम करत असल्याने या अनुभवाच्या जोरावर आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात आल्यावर दबाव आल्याचा दावाही झाडोकार यांनी केला। डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी कोअर कमिटीशी चर्चा करून अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या 15 मिनिटात मला अर्ज मागे घेण्यास सांगितले, मात्र मी अर्ज मागे न घेता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो, असे झाडोकार यांनी सांगितले। संग्रामपूर तालुक्यात विश्वनाथ झाडोकार आणि श्रीकांत माडोळे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली। दोन्ही उमेदवारांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले असून आपल्या बाजूने मतदारांचा कौल मिळविण्यासाठी रणनीती आखली होती। विशेष म्हणजे मतदानानंतर दोन्ही उमेदवारांनी विजयाचे दावे केल्याने संग्रामपूरच्या निकालाची उत्सुकता आणखी वाढली आहे। त्यामुळे प्रत्यक्ष मतमोजणीत कोणाच्या बाजूने मतदारांचा कौल जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आज मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्या होणाऱ्या मतमोजणीतून जिल्हा बँक निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे। संग्रामपूरमधील या काटेकी टक्करमध्ये कोण बाजी मारतो याकडे सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। झाडोकारांचा सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव विजय मिळवून देणार की माडोळेंचा सहकार पॅनल बाजी मारणार याचे उत्तर उद्याच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे। युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर। बुलढाणा जिल्ह्यामध्ये केंद्रीय सहकारी बँकची निवडणूक पार पडत आहे आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये सुद्धा हेच निवडणूक पार पडत आहे। आपल्यासोबत उमेदवार आहेत श्रीकांत माडोळे, आपण त्यांच्याशी संवाद करणार आहे। निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि संपूर्ण 26 मतदान पूर्ण झालं। बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आज जो मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद जो दाखवला त्यांच्या मतानुसार माझा विजय हा निश्चितच आहे आणि माननीय डॉक्टर संजय कुटे यांच्या आशीर्वादानं, यांच्या मार्गदर्शनानुसार मी जे 2 महिन्याचं प्लॅनिंग केलं होतं त्या प्लॅनिंगमध्ये परफेक्ट विजय आणि विजय हा आपला निश्चितच आहे। भाऊजी आले होते, डॉक्टर साहेब आले होते आणि त्यांनी तुम्हाला काहीतरी काय सांगतात? गुरुपत्र त्यांनी एकच दिला की बा विजय झाल्यानंतर ही जी बँक आहे ही बँक ही शेतकऱ्याची हा कणा आहे। त्या हिशोबाने शेतकऱ्याला त्याचा जो बँकेकडून जो फायदा आहे तो त्यांना उचित प्रकारे झाला पाहिजे। आबा पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये येऊन 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2 दिवस प्रचार केला, त्याबद्दलही काय सांगतात? नाही, त्याबद्दल मला काही असं विशेष बोलायचं नाही आहे, तो त्यांचा प्रचाराचा भाग आहे। पण आमची जी मंडळी होती, नेते मंडळी होती, आदरणीय आकाशदादा फुलका, प्रतापरावजी जाधव, शिंगणे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही जे काम केलं ते एकदम परफेक्ट काम। त्या किती मतं तुम्हाला मिळणार आहे? तरी 17 ते 18 मतं 26 पैकी मला मिळणारच ही माझी शाश्वती, मला कॉन्फिडन्स। हे होते उमेदवार श्रीकांत माडोळे यांनी सांगितलं बा 17 ते 18 मतं मला मिळणार आहे आणि विजय हा माझाच होणार आहे। मध्ये केंद्रीय सहकारी बँक बुलढाणा जिल्ह्याची निवडणूक पार पडत आहे। आपल्यासोबत संग्रामपूर तालुक्यातील उमेदवार आहेत विश्वनाथ भाऊ झाडोकार, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे, चर्चा करणार आहे। सहकार क्षेत्र निवडणूक आहे। सहकार क्षेत्र निवडणूक जात आणि विरोध असते आणि आज काही दिवसापासून सहकार चळवळ तिला कलंकित करण्यासाठी सत्ता आणि धनशक्ती
मोठ्या दबावतंत्राने सहकार चळवळीच्या निवडणुका काबीज करण्याचा राजकीय पक्षाचा सुटील डाव या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. जिल्हा बँकेची निवडणूक अविरोध व्हावी यासाठी सर्वपक्षीय बैठक झाली आणि बैठकीमध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना सर्वानुमते सर्वांनी अधिकार दिले. बँकेच्या व्यवस्थापन प्रशासनाच्या हिताच्या दृष्टीने जे लोक आपल्याला योग्य वाटेल ते आपण उमेदवार घ्या आणि ते असे उमेदवार घेतल्यास आमचा राजकीय पक्षाचा कोणत्याही भाग त्यामध्ये राहणार नाही. कारण शेतकऱ्याची बँक आहे. शेतकऱ्यांच्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सर्वांगीण उन्नती होते आणि ही बँक सशक्त व्हावी यासाठी त्या विचारधारेचे सहकार चळवळीतले काम करणाऱ्या विचारधारेचे प्रगल्भ पदाधिकारी त्याच्यामध्ये आता गेले पाहिजेत. त्यामुळे जनतेमध्ये त्याचा विश्वास निर्माण झाला पाहिजे अशी एक कल्पना साधारण होती. परंतु निवडणुकीचे फॉर्म झाल्यानंतर विड्रॉलच्या दिवशी शेवटच्या दिवशी राजकीय पक्षाचा प्रभाव राजकारण त्याच्यामध्ये आलं आणि आमच्याच पक्षाचे उमेदवार राहावे की जी त्यावेळेस आम्ही केलं आव्हान, त्याला ज्यांनी आव्हान केलं तेच लोक राजकीय पक्षाचा आविर्भाव आणून हा पक्ष उमेदवार कायम ठेवण्यासाठी त्यांनी हट्ट धरला आणि इथून निवडणूक संग्रामपूर तालुका जिल्हा बँकेच्या तालुका निवडणुकीच्यामध्ये मतदानासाठी 2 उमेदवार इथं राहिले आहेत. 2 उमेदवारामध्ये आमचे सहकार चळवळीतील चांगले चळवळीतील लोक आमचे 16-17 सोसायट्या आज आमच्या पूर्वीपासून कायम आहेत, आजही कायम आहे. आजही 17 लोकांनी अगदी निसंकोचपणे आणि कोणत्याही निस्वार्थीपणे सत्प्रवृत्तीने ते मतदान केलं आणि याच्यामध्ये निश्चितपणे विजय मिळेल अशी आम्हाला 100% खात्री आहे. निवडणूक प्रक्रिया लागायच्या अगोदर तुम्हाला डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबांनी या संग्रामपूर तालुक्यामध्ये बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये तुम्ही उपस्थित होते, पण तुम्हाला त्यांच्या पार्टीकडून डावलण्यात आलं, त्याबद्दल काय सांगा? नाही, त्या पार्टीमध्ये त्यांनी सर्वांशी चांगलं चर्चा केली. चर्चा केल्यानंतर सर्व इथं चर्चेनंतर त्यांचं कोर कमिटीची एक बैठक त्यांच्या जिल्ह्यामध्ये झाली. फॉर्म घेण्यापूर्वी त्यांनी उमेदवार ठरवला. उमेदवार फॉर्म भरण्याच्या दिवशीसुद्धा डॉक्टर शिंदेंनी सर्वांना शांतारामचे दाणे असतील, त्याचा मारोळे असतील, सर्व त्यांचे फॉर्म होते किंवा विश्वनाथ झाडोकर हे फायनल उमेदवार झाले म्हणून ओंकर साहेब, विद्यमान मंत्री शिंगणे साहेब आणि प्रतापराव जाधव सर्वांनी मध्ये उमेदवार फायनल केलं होतं. तुम्हाला मकरंद आबा पाटील हे 15 ऑगस्ट आणि 17 ऑगस्टपर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये होते आणि त्यांनी सुद्धा प्रचार केलेला आहे, त्याबद्दल काय सांगतात? मकरंद आबा पाटील यांनी जी पॅनल उभं केलं आहे त्याच्यामध्ये त्याला उशीर झाला. विड्रॉल झाल्यानंतर त्यांनी फक्त हे झाले, त्याच्यामध्ये काही उमेदवारही त्यांच्यामध्ये फार काही संघर्ष झाली नाही आहे आणि त्यांनी स्थानिक लेवलला जिल्हा पातळीवर जिल्हा अध्यक्ष आणि त्यांचे आमदार असतील यांनी त्याच्यामध्ये निवडणुकीचं पॅनल टाकलं. कारण अजितदादांनी या बँकेला ज्यावर भरघोस मदत केली होती ते अनुषंगाने ते धरून त्यांनी पॅनल टाकण्याचा प्रयत्न केला. आता जनतेने किती प्रतिसाद दिला आज तरी ते सांगता येणार. तुम्हाला किती मतांची अपेक्षा आहे की बस किती मतं तुम्हाला पडणार आहे? 16-17 मतं आम्हाला किमान पडायलाच पाहिजे. तुमच्या विरुद्ध उमेदवारांनी सुद्धा 17 मतांचा दावा केलेला आहे. 17 ते 18 मतं पडणार ते सुद्धा सांगितलं. जी काय लोकशाही प्रक्रिया आहे, लोकशाही प्रक्रिया गुप्त मतदान असतं. मतदार हा प्रत्येकालाच मतदान करतो आणि केलं असं सांगतो. त्याच्यामुळे ते चांगला साथ येतं सर्वांना. शेवटी जे आहे ते मतपेटीतून दिसेल. जे होईल ते उद्या मतपेटीतून दिसणार आहे आणि 17 ते 18 मतं आम्हालाही सुद्धा पडणार आहे असे विश्वनाथ घोष झाडोकर यांनी सांगितले आहे. तरी हा निकाल उद्या लागणार आहे. कोण बाजी मारणार आहे हे उद्या आपल्याला समजणार आहे. युवा क्रांतीसाठी मी आकाश गोडसे, संग्रामपूर.